आम्ही सापुतारा महोत्सव बरं का, मेघ मल्हार पर्व हा ऑगस्ट 2023पर्यंत आहे. जुलै आणि ऑगस्ट म्हणजे 31 ऑगस्टला संपेल. तर ह्याच्यामध्ये सापुताऱ्याला जाऊन आलो आत्ता 8 ते 11 ऑगस्टला. तर इतका सुंदर एरिया आहे. खरोखरी तुम्ही पाहाल तर शेवटपर्यंत पूर्ण पहा, इतका आवडेल तुम्हाला. परिसर खूप छान आणि त्यांचं पर्व म्हणून काही खास थोडंसं शॉपिंग आहे आणि काही डान्ससाठी वगैरे फ्लोअर केलेली आहे आणि बोटिंग वगैरे आहे. ते तर नेहमीच असणार आहे, पण हे थोडं डान्सची फ्लोअर आणि थोडंसं शॉपिंग हे ॲडिशनल आहे. तर तुम्ही बघा. आणि दुसरं एक सांगते, डिटेलमध्ये माहिती हवी असेल तर तुम्ही खाली वाचत चला, व्हिडिओच्या खाली लिहिलेलं वाचत चला. आणि दुसरं म्हणजे माझा याच्यानंतर आणखी एक व्हिडिओ आहे की तुम्ही पुण्याहून कसं जाल. पुण्याहून नाशिकहून जायला फार सोयीचं आहे आणि अगदी बसनी जाता येतं, कमीत कमी खर्चात जाता येतं. आणि हॉटेल पण कसं आहे तिथलं तर तेही सांगते, पण ते दुसऱ्या व्हिडिओत पहा आणि सांगा हो मला कसं वाटलं ते. वर उतरलो आणि पहिली सलामी म्हणजे इथे रिक्षा नसतात आणि टॅक्सी मिळतात हे कळलं. पण टॅक्सी लगेच आणि चांगली मिळाली. आता खायचं आहे पहिला. आता हे अनुभव बघा. बिहारला एक मी दाखवलं होतं, साधारण तसंच आहे. आल्या आल्या खायला पावभाजी, भजी असं काय काय बरंच इथे आहे. छान आहे. चहा पण चांगला मिळाला आणि बिन शुगरचा सहज मिळाला. येताना ऊन होतं बरं का, पण जशी गुजरातची बॉर्डर क्रॉस करून सापुताराला आलो तर हे बघा, ढग किती उतरले, धुक्यासारखे ढग उतरून खाली आलेले आहेत. सगळं अस्पष्ट दिसायला लागले, इतका पाऊस उतरला. हॉटेल तोरणामधनं खोलीच्या गॅलरीतनं दिसणारं दृश्य आहे. बघूनच असा जीव हे झाला, खुश झाला. पाऊस डोंगरावर उतरलेला आहे. हा 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 खरंच. आणि ही अशी उतारावरनं वाहनं येत आहेत. हे पहा, थोडासा इकडे हे आहे, उताराचा रस्ता आहे. वा. आणि हा पाऊस भरलेला. हॉटेलचा दुसऱ्या साईडचा नजारा बघा. ढग सगळे उतरलेत खाली अक्षरशः. कसलं भारी दिसते. वाव. काळे काळे ढग सगळे खाली उतरायला लागले आणि खाली हे हिरवाई आहे सगळी. आता एक दिवा दिसतोय पलीकडचा, बाकी काही दिसत नाही आहे. सगळं धुकं आहे. धुकं आहे, पण वारा आला की धुकं पळून जाते. अशी मजा आहे इथली. हे धुकं आहे, वारा येतो आणि क्षणात धुकं गायब होतो. अशी गंमत आहे. हे असं धुकं पळताना दिसतंय का तुम्हाला? इकडून तिकडे जाताना. आज मैं ऊपर आसमां नीचे, आज मैं आगे जमाना है पीछे. टेल मी खुदा अब मैं क्या करूं, चलूं सीधी की उल्टी चलूं, आज मैं ऊपर. पाऊस पडवायला लागलेला आहे मस्तपैकी. वा 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 वा. स्वर्गात असल्याचं वाटते. पाऊस बडवतोय जोरदार. अगदी स्वर्गात असल्याचं फील येते. भरपूर धुकं, पाऊस. येत आहेत का आवाज?
जवळच असलेल्या गणपती मंदिरात गेलो. हे गणपती मंदिर आहे इथलं बरं का. गणपती मंदिर, गणपतीची मूर्ती आतून दाखवते, बाहेरून छान आहे मंदिर हे असं आहे. आणि भोवती हा परिसर थोडं उंचावर आहे, त्यामुळं एवढ्या पायऱ्या चढून जाव्या लागतील मंदिरासाठी. हे सुद्धा 15-16 वर्षापूर्वीचंच आहे. आतमध्ये फोटोग्राफी नॉट अलाउड म्हणून बाहेरचा परिसर तेवढा. जैन टेम्पल जवळ पॅराग्लायडिंग पॉईंट आहे. भरपूर हवा येते, पॅराग्लायडिंग मस्त होईल, पण बघायला जास्त लोक आहेत आणि इथं वेगवेगळ्या तऱ्हेचे फोटोही काढतात असं आहे. या पॅराग्लाइड पॉईंटकडे डोंगरावरती असं हिरवं कापड घातलं आहे, त्यामुळे पाय घसरत नाही. ही आयडिया मला फार आवडली. भरपूर हिरवं कापड घातलं आहे, आधेमध्ये चिंध्या पण अशा घातल्या. अख्ख्या दिवसात सगळं व्हायचं नाही असं वाटतंय. रोज गार्डन बरं का. आता रोज गार्डनचा हा कमानीचा गेट आहे. ही अशी हिरवीगार टेकडी आहे आणि त्याच्या जवळच हे महादेव मंदिर आहे. आम्ही टेबल पॉईंटवर आहोत. भरपूर धुकं, भरपूर वारं आहे आणि हे आमचे 2 तरुण लोक सायकल मारतायत. ही डबल सीटवाली सायकल मारतायत. व्ह्यू पॉईंट आहे, भरपूर वारा आहे, त्यामुळे धुकं आत्ता पळालेलं आहे, पाऊसही पळाला. पण 5 मिनिटात पुन्हा पाऊस येईल, 5 मिनिटात ऊन पडेल, असा सगळा खेळ चाललेला आहे. खूप मजा येते. हे सगळं जंगल आहे. आम्ही चाललो आता शबरीधामला निघालेलो आहोत. इथून 1.5 तासावरती आहे. 70-1 किलोमीटर आहे. हा वाटेत लागलेला धबधबा. मस्त ध्यान चाललेलं आहे, निवांत बसलेले आहेत. कितना पंपा सरोवर म्हणतात. ते पंपा सरोवरचं पहिलं दर्शन. आल्या एंट्रीला हे असं दिसतं. आता खाली उतरून कसं दिसतं दाखवते. हे जवळ पाण्याचा जोर इतका आहे की पुढे जाण्यात अडचण नाही. चिमण्या गुजरात आहेत. किती चिमण्या, अरे बापरे. जिथे बघेल तिथे सगळीकडे चिमण्या आहेत. भरपूर चिमण्या बसतात या झाडावर आणि त्याच खालीकडे भरपूर चिमण्या आहेत तिथे. हे पहा आल्या कशा. या पहा. तर त्या त्यांच्या ठराविक 5-5 मिनिटांनी ना खाली येतात. हे पहा अशा येतात आणि मग 5 मिनिटात टिपून पुन्हा पळतात. किती चिमण्या त्या.
10 वाजत आहे आम्हाला. तलावाच्या पाठीमागच्या डोंगरावर किती धुकं उतरलंय बघा. बारिश भी आ रही, सही टाइम लाया वापस. सकाळी 8चा माहोल आहे. ढग म्हणा धुकं म्हणा भरलंय गच्च. आणि हे आमचं हॉटेल तुम्हाला दाखवते. हॉटेल तोरण इथं उतरलो आहे आम्ही. हे हॉटेलचे 3 ब्रांचेस इथं आहेत. तोरण ग्रिल हिल आणि तोरण अंबिका. हे हॉटेल तर अगदी 5 मिनटावरती इथून बस स्टँड आहे. आणि महाराष्ट्रात जायला एकच एक बस असते, ती 12:30 वाजता आहे. त्यामुळे उद्या 12:30ला आम्ही निघणार. चालत स्टँडवर जाता येणार सामानासकट बरोबर 5 मिनटं. आणि हा हॉटेलचा परिसर व्ह्यू खूप आहे. इथं या कारच्या इथे पलीकडं बसायला बाकं ठेवली आहेत. मस्त बघत राहावं गावाकडे. खूप एन्जॉयमेंट आहे. खरी एन्जॉयमेंट इथली या हवेचीच आहे. गिरा धबधब्याचं 1 किलोमीटरवरनं पहिलं दर्शन आल्या आल्या गाडीतनं उतरल्या जसा दिसला तसा. गिराडोह हा बाजूचा धबधबा, तो सुद्धा कसला धबाधबा पडतोय पहा. वघईची बोटॅनिकल गार्डन सापुताराहून 50 किलोमीटरवरती आहे साधारण. बरं का, त्याचं हे गेट. हरणाची शिकार करणारा माणूस. बांबूमध्ये असं त्यांनी वेगवेगळी झाडं लावलेली आहेत. गार्डनचा साधा व्ह्यू सुद्धा इतका गर्द आहे जंगलासारखा. खूपच सुंदर दिसत आहे. मस्त वाटतं. खोडापासून बसायची केलेली सोय आणि त्याच्यात केलेली कलाकृती तशीच इकडे पण. बंद दिसतंय सध्या. तिकडं मात्र फुलपाखरं एवढी दिसत आहेत. ही पहा किती फुलपाखरं आहेत. ही काल चिमण्या दिसल्या होत्या तशी फुलपाखरं त्या झाडाभोवती फिरतायत. आम्ही ते हे बघत होतो. हां, तिकडे जायला पाहिजे. पुतळ्याचं तोंड बघायला जाऊया. कुठून मध मिळत आहे, काय मिळत आहे. या झाडात त्यांचा जीव अडकला. हे कशाचं झाड आहे कळत नाही. बघा ना त्याच्यावर किती. अडकलेला आहे. हां, या झाडात किती आहेत बघा.
ते बघा 50 एक फुलपाखरं आहे तिथं जवळ. महारामाऱ्या चालल्या तिथे. हो ते बघा ते नवीन पण किती चालू हो. नाव पण नाही घेत. ते सिक्युरिटीला तरी माहिती असलं तर विचारू. एकही फुल नाही. असं आहे ते. कळलं का आहे बघा इथं आहे. मोठ्या मोठ्या झाडांची केलेली आहेत ती. स्टेप गार्डन. सगळीकडे धुकं भरून राहिलेलं आहे पावसाचं. संध्याकाळचे 5 वाजायचेच अजून. दिवसभर असंच असतं हे. तर चहा घेत इथे अशी टेबलं लावली आहेत. मस्त चहा घेत इथून खाली व्ह्यू बघता येतो. अशा स्टेपवर कुठल्याही उभं राहून तुम्ही समोर सिटीचा व्ह्यू घेऊ शकता. पुढे इथे सिटीचा व्ह्यू आहे. थोडं शॉपिंग पण होतं तिथे. हे बघा व्ह्यू पॉईंट म्हणजे किती. हे आमच्याच हॉटेलमध्ये बाहेर आल्यावर हे असं बसायला केलेलं आहे. बेंच वगैरे वरनं कव्हर्ड आहे चांगलं कौलारू. आणि तिथून हा सगळा पुढचा नजारा दिसतो. इथंही पुन्हा सिटी पॉईंट केलेले आहे.